कामठी नगर विकास समितीच्या मुख्य संयोजक या नात्याने मी इथे जेव्हा पाहिलं, मी जेव्हा रिटायर झालो आरोग्यसेवेमधनं, रिटायर झाल्यानंतर इथे आल्यानंतर मला असं दिसलं की इथली परिस्थिती खूपच बिकट आहे. इथे कितीतरी वर्षापासून जे देश सेवेच्या नावाने किंवा कामठीच्या विकासाच्या नावाने वेगवेगळे नेते, माननीय सुश्री सुलेखाताई कुंभारे असो, माननीय आमदार किंवा इथले पालकमंत्री आपले बावनकुळे सर असो, किंवा इथले खासदार, किंवा इथे कामठीमध्ये ज्यांची सत्ता नेहमी राहिली आहे ती काँग्रेस पार्टी असो, त्या सर्वांनी इथलं फक्त इथल्या लोकांचं, इथल्या नगराचं शोषण केलं आहे. आणि तो शोषण, विकास काही दिसत नाही आहे. इथे एका काळी संपूर्ण नगरीमध्ये या कामठीमध्ये येण्यासाठी लोकांची या विरोधात तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलात. काय मुद्दे आहेत तुमचे निवडणुकीचे? माझे मुद्दे कामठीच्या विकासाच्या संबंधाने आहेत आणि माझ्याकडे त्याचे विजन आहे. मी काही अनपढ नाही आणि मी याच्या आधी जे आंदोलन केलं 11 मुद्दे घेऊन, आणि ते 11ही मुद्दे त्याच्यामध्ये आपलं कामठीचं हृदयस्थळ जयस्तंभाची विटंबना मी माझ्याने पाहून झाली नाही. मी त्याच्या विरोधात आज साखळी उपोषण, आमरण उपोषण, इथल्या दवाखान्याचे म्हणजे इथे कामठीमध्ये आरोग्यसेवेचे इथे 1 लाखाच्या वर जनसंख्या असून इथे तुटपुंजी आरोग्यसेवा आहे. इथे उद्योगधंदे नाही. इथे माझ्या माया बहिणीने जर बाजारात बाहेर निघाल्या तर त्यांना मोठी घर नाही. इथे एकही गार्डन नाही. इथे खेळाचे मैदान नाही. इथे अशा ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या नाही. इथे गटर लाईन नाही. गटर लाईनमध्ये त्यांनी सुरुवात तर केली होती, पण गटर लाईनचे 32 करोड रुपये खाऊन टाकले. आता माझ्या आंदोलनाचा परिणाम हे झाला की इथे गटर लाईनसाठी 156 करोडचं मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. तुम्हाला जर मतदारांनी निवडून दिलं अशा वेळेस तुम्ही प्रामुख्याने कुठले मुद्दे तुम्ही सवाल करणार? माझे सर्वात प्रथम मुद्दे हे आहेत की इथे जे शासकीय जमीन आहेत, आमच्या तरुणांचे प्रश्न अत्यंत बिकट आहेत. आमचे तरुण व्यसनात येऊन होत आहेत कारण त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. तर तेथे हे जेवढी शासकीय जमीन आहेत त्या शासकीय जमिनीवरती त्यांचं संकुल बांधून त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणं. दुसरी गोष्ट, इथे आमच्या वृद्धांसाठी म्हणजे विरंगुळ्याच्या काहीच साधनं नाही आहेत. त्यांसाठी गार्डनची निर्मिती, त्यांना खेळण्यासाठी, त्यांना बागडण्यासाठी, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी माझं प्रयत्न राहील. एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी इथे शाळेची मोठी दयनीय अवस्था आहे. तुम्ही आमच्या लहान मुलांना आधी आम्ही फुकट शिक्षण मिळायचं, आता फुकट मिळालं ना तर रोजगाराचं नाही तर म्हणजे मुलांना बाहेर शिकवतात, कॉम्पिटिशनचा जमाना आहे. तर मी ज्या नगरपरिषदेच्या शाळा आहेत त्यांना उत्तम दर्जाचं म्हणजे करणं. इथे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये म्हणजे मोहल्ला क्लिनिक झाली त्याप्रमाणे मोहल्ला क्लिनिकची निर्मिती करणे असे माझे ठरलेले उपक्रम आहेत आणि त्याच्यावर मी काम करतच आहोत. ते पुन्हा वाढवायचं आहे. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मी सर्व लोकांना माताडीच नाही, जेवढेही इथली जनसंख्या आहे किंवा आपण सर्व आहात, मी सर्वांना एकच विनंती करतो आणि माझी नम्र विनंती, आम्ही देशाचं खाल्लं आहे. आपल्याला देशाने दिलं आहे. इथे जात धर्म पंथ हे सर्व विसरून सर्वांनी एकोप्याने आणि देश हितासाठी आपण माझं कामठी हे घर आहे आणि मी देशाचा नागरिक आहे. कामठी हा माझा घर आहे आणि कामठीतले सर्व लोक पण त्याची धर्मपंथ नाही, लहान मोठे जसे वृद्ध हे असतात तसे अबालवृद्ध सर्व सारखे आहेत आणि त्यांच्या विकासाची, त्यांच्या म्हणजे सुखसुविधेची जिम्मेदारी माझी आहे. मी नगराध्यक्ष बनलो तर आणि ते मी निश्चितच पूर्ण करेन. मी आश्वासन देत नाही, मी काम करण्यात. त्यांनी तुम्हाला भरघोस मतं देऊन निवडून द्यावे असं तुमचं आव्हान आहे? माझं आव्हान आहे की मी म्हणतो जर माझ्यामध्ये योग्यता वाटत असेल तुम्हाला, मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला मतदान द्या. ज्याच्या योग्यता पहा. इथे कोणालाही ज्याला कळत नाही अशा लोकांना तुम्ही देता आणि तिथे जाऊन आणि फक्त तिथे आता मी टीका करणार नाही. मी पाहिला 32 करोडचे घोटाळे असे कितीतरी इथे घोटाळे झाले आहेत. त्या घोटाळे मी काढणार नाही, पण जनतेला नम्रपणाने प्रार्थना करतो की त्यांनी धर्म जात पंथ न पाहता जर खरंच तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि तुम्हामध्ये म्हणजे विकासाची जर थोडीशी जरी इच्छा असेल तर तुम्ही मला एकदा म्हणजे मला मतदान करून मताचं दान नका करू. दान ही म्हणजे चुकीचं आहे.
तुम्ही मताचा सदुपयोग करा. मी जर कोणाला दान केलं, मंदिरात दान केलं, तर दान केल्याचं हे होते, दानाचं विचारता नाहीत की तुम्ही कसं खर्च केलं. मतदान म्हणजे तुम्हाला मतदान नाही करायचं, मताचा सदुपयोग करा. दान तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्या असं तुमची माझी हीच म्हणणं आहे.